कल्याण डोंबिवली महानगरपालिका या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं कर आणि दर निश्चित न करता जी करवाढ केलेली घनकचरा करवाढ केलेली आहे या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व उपनेते संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख युवा सेना अधिकारी सर्वांनी आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सर्वांनी एक मोर्चा काढला का गेल्या म्हणजे दोन शिवसेना लोकांच्या मते शिवसेना एकच आहे झाल्यानंतर पहिल्यांदा एवढा मोठा प्रचंड मोर्चा या कल्याणकरांना बघायला मिळाला असेल आणि त्याची शिवसेनेची दहशत का असेल ती पण प्रशासनाला आज दिसून आली आहे। ज्यावेळेला हा आम्ही मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्तांनी जे आम्हाला कारण सांगितलं हा घनकचरा दरवाढ ही एका ठेकेदारासाठी केलेली दरवाढ आहे, परंतु त्यांनी त्याचं विश्लेषण केलं की स्मार्ट सिटीच्या नियोजनाने सांगितलं। खूप चांगली संकल्पना त्यांनी सांगितली आणि हे कल्याण क्षेत्र स्वच्छ होणार असेल तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसेल। आमचं म्हणणं हे आहे की हे स्मार्ट सिटीसाठी आत्ता राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2014 साली निवडणुकांच्या दरम्यानमध्ये या शहरासाठी 6,500 करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। एवढा मोठी निधी असताना पण मग ह्या नागरिकांवरती हा कर कशासाठी या विरोधात आमचा मोर्चा होता। हे लादलेलं कर लावू नये आणि करमुक्त म्हणजे घनकचरा करमुक्त नगरपालिका करण्यात यावी असे आज आमची मागणी होती आणि ती आम्ही आयुक्तांसमोर ठेवलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।